नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज फॉरेन इन्व्हेस्टर्सची 1725 कोटींची खरेदी आहे. डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची सुद्धा खरेदी आहे 356 कोटीची. काल लेबर डे निमित्त अमेरिकन मार्केट बंद होतं. वेदांताने 20 रुपये डिव्हिडंड दिला आहे. हे मी काल कमेंटमध्ये कळवलं होतं, कारण मी व्हिडिओ केल्यानंतर ती बातमी बघितली. 10 सप्टेंबर त्याची रेकॉर्ड डेट आहे. मेडी ॲसिस्टमध्ये मोठा ट्रेड होईल. त्याची प्राईस 570 रुपये ही आहे आणि त्याचा 18 जुलै 2025 पर्यंत लॉक इन पिरियड आहे. म्हणजे पुन्हा विक्री त्यानंतरच करता येईल. मॅट्रिमोनीचा 5 सप्टेंबरला बायबॅकवर ते विचार करणार आहेत. हिंदुस्तान एरोनॉटिक्स SV-3 MKI एअरक्राफ्टसाठी 240 एरो इंजिन्स घेण्यासाठी मान्यता मिळाली आहे आणि ही इंजिन्स 26,000 कोटीला हिंदुस्तान एरोनॉटिक्सकडून सरकार घेणार आहे. IEX चा एक आर्म आहे ARM. ते IEXनी इंटरनॅशनल ट्रॅकिंग स्टँडर्ड्स फाउंडेशन आणि एव्हिडंट बरोबर करार केला आहे. त्यामुळे आता ICX ही इंडियन मार्केटमध्ये इंटरनॅशनल रिन्युएबल एनर्जी सर्टिफिकेट इश्यू करू शकेल. म्हणून IEXचा शेअर तेजीत राहण्याची शक्यता. NMDC मंदीत राहील, कारण त्यांचं उत्पादन आणि विक्री दोन्ही गोष्टी कमी झाल्या आहेत. वेल्स्पन कॉर्प हाय फ्रिक्वेन्सी इंडक्शन वेल्डिंगसाठी ते अपग्रेड करणार आहेत आणि त्यासाठी $100 मिलियन गुंतवणूक करणार आहेत. लेमन ट्रीनी गीर इथे 80 रूमच्या हॉटेलसाठी करार केलाय. रिट्स यांना 38.3 कोटीची GSTची ऑर्डर मिळाली आहे. म्हणजे GST भरायला सांगितला एवढा. जेन्सॉल इंजिनिअरिंग यांचं मॅट्रिक्स गॅस बरोबर कन्सॉर्शियम आहे. ते 164 कोटीच्या ग्रीन हायड्रोजन प्रोजेक्टसाठी लोएस्ट बिडर ठरले. 25 टन बायोवेस्ट पासून 1 टन हायड्रोजन ते तयार करू शकतील. बजाज हाऊसिंगच्या IPOचे डिटेल्स आले. मी बजाज हाऊसिंगवर एक सेपरेट व्हिडिओ दिलाय. मार्केटचा श्री गणेशामध्ये हा व्हिडिओ आहे. त्यावेळेला हे डिटेल्स आले नव्हते, तर जे डिटेल्स मिळाले ते मी तुम्हाला सांगते. बजाज हाऊसिंग 9 तारखेला उघडेल आणि 11 तारखेला बंद होईल. म्हणजे 9, 10, 11 असा 3 दिवस आहे. 16 तारखेला लिस्टिंग होण्याची शक्यता आहे. 66 रुपये ते 70 रुपये हा प्राइस बँड आहे. 214 शेअरचा लॉट आहे. 14,980 रुपये याच्यासाठी भरायचे आहेत. आणि मुथूट फायनान्सच्या
बेल स्टार मायक्रो फायनान्स या IPOला परवानगी मिळाली आहे. आता कुठले शेअर तेजीत, कुठले मंदीत राहतील? IDFC फर्स्ट, HAL म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स, मुथूट फायनान्स, बेल स्टार मायक्रो फायनान्स हा IPOला परवानगी मिळाली म्हणून. कर्नाटक बँकेला 5.5 रुपये एवढा डिव्हिडंड आहे. हा डिव्हिडंड आज शेअर खरेदी केले तरी मिळू शकेल. SBI लाईफ, मॅट्रिमोनी, इंडोस्टार, वेदांता, SBI कार्ड त्यांचा ट्रिपल बॉटम रिव्हर्सल पॅटर्न दिसतोय. ब्रिगेड, कनोरिया केमिकल, कमिन्स, अडाणी ग्रीन, हिंदुस्तान कंपोजिट हे स्विगीचे शेअर विकत घेणार आहेत. मर्क इलेक्ट्रॉनिक्स, MIRC, इन्फोसिस, वेल्स्पन कॉर्प, ब्रिटानिया, GMR पॉवर, केन्स, KAYNES, झोमॅटोचं टार्गेट 325 रुपये दाखवलं म्हणून. TCNS क्लोदिंग, लेमन ट्री, PI इंडस्ट्री, ॲक्सिस बँक, फायझर, कॅनरा बँक आणि जेन्सॉल, GENSOL. आणि मंदीमध्ये NMDC, मेडी ॲसिस्ट, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया, रॅलीज, HUL आणि सद्भाव इंजिनिअरिंग. आता आपण निरीक्षण करायचं म्हणजे कसं, गेल्या आठवड्यातही कर्नाटक बँकेचा शेअर वाढत होता. कर्नाटक बँकेचा शेअर साधारण 218 ते 220 पासून वाढायला सुरुवात झाली, अगदी हळूहळू. आणि गुरुवार, शुक्रवार आणि काल या दिवसात मात्र 2-2, 3-3 रुपये वाढला. कळत नव्हतं का शेअर वाढतोय. जेव्हा काल पाहिलं तेव्हा लक्षात आलं की एक्स डिव्हिडंडची तारीख जवळ आली आहे. म्हणजे निरीक्षणातून आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की अरे अचानक हा शेअर का वाढायला लागलाय. कारण काल जवळजवळ 234-235 पर्यंत गेला होता. आता आपण जर तो 234-235ला शेअर विकत घेतला आणि जर तो पडला तर आपण शेअर वाढल्यानंतर खरेदी केलं होतं हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. त्याच्यासाठी निरीक्षण अधिक महत्त्वाचं असतं. आणि तुम्हाला जेव्हा अख्खी टॅग लाईन बघत जाता तुम्ही तेव्हा 50 ते 70 शेअर तरी तुमच्या समोरून जात असतात. त्यामुळे पटकन लक्षात येणं की हा शेअर अचानक वाढू लागलाय किंवा हा शेअर पडू लागलाय, दोन्हीही गोष्टी त्याच्यामधून लक्षात येऊ शकतात. म्हणून मार्केटमध्ये जरी तुम्हाला बातम्या वाचायला नाही झाल्या, जरी माहिती बघायला नाही झाली तरी शेअरचा भाव प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगत असतो. हे लक्षात घ्या. बघूया मार्केट कसं चालतंय ते. नमस्ते.